नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला माहिती घ्यायची आहे सोयाबीनची तिसरी आणि शेवटची फवारणी. सोयाबीनची तिसरी फवारणी ही सोयाबीन लागवडीनंतर 70 दिवसाच्या झाल्यावर आपल्याला करायची आहे. याच्यासाठी आपल्याला एक कीटकनाशक आणि एक विद्राव्य खत वापरायचं आहे. त्याच्यामध्ये आपण आता लक्षात घ्या, आपल्याला एक कॉम्बिनेशन आहे, ते आपण 2-3 कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामध्ये बॅराझाईड 35 ml प्लस त्याच्यामध्ये 0050 80 ग्रॅम 15 लिटर पाण्याला आपण घेऊ शकतो. आणि जर त्यावेळेस बुरशीनाशक जर आपल्याला वापरायचं असेल तर फॉलिक्युलर एक टॅबिक्युनाझोल त्याच्यात आहे, ते फॉलिक्युलर 20 ml आपण वापरू शकतो. बॅराझाईडमध्ये न्यूएलुक्झॉन आहे प्लस इमॅमेक्टिन बेन्झोएट आहे, ते अळीनाशकच आहे. हे जर कॉम्बिनेशन नसेल वापरायचं, आपल्याकडे बॅराझाईड नसेल तर इव्हिसंट वापरू शकता. त्याच्यामध्ये पण इमॅमेक्टिन बेन्झोएट पण लिफेनॉल आहे, ते 24 ग्रॅम प्रति एकर वापरायचं आहे. प्रति एकरचा डोसा आहे तो 24 ग्रॅम 150 लिटर पाण्यामध्ये. आणि 0050 हे वापरायचं आहे. तिसरं एक कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे कोराजन आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे कोलॅट्रिनोफॉल. हे आपल्याला 5 ml 15 लिटरच्या पाण्याला प्लस त्याच्यामध्ये एक फंजीसाईड ॲड करायचं, ते हरू किंवा नेव्हिओ आपण वापरू शकता. ते आपल्याला 30 ग्रॅम वापरायचं आहे. आणि तर आणखी जर आपल्याला त्याच्यामध्ये जिब्रेलिक ॲसिड जर आपल्याला वापरायचं असेल तर ते 2 प्रकार 0.001% जिब्रेलिक ॲसिड येते. ते 2-3 कंपन्यांचे येते. त्यामध्ये एक आवाड आणि व्हिटोन, या 2 आपण मारू शकता. 2 ml एका लिटरला आपण ते मारू शकतो. जर आपल्याला कोराजन पण नसलं वापरायचं तर कोराजनच्या ऐवजी आपण ॲम्प्लिगो 10 ml वापरू शकता. म्हणजे लक्षात घ्या, आपण 3 कॉम्बिनेशन आता तयार केले आहे. याच्यामध्ये आपल्याला अळीपासून संपूर्णतः संरक्षण मिळेल त्याच्यामध्ये, आणि शेंगाचीही वाढ भरपूर होईल. एक पहिलं कॉम्बिनेशन आहे ते बॅराझाईड 35 ml प्लस विद्राव्य खत 0050 हे 80 ग्रॅम प्लस त्याच्यामध्ये फंजीसाईड ॲड करायचं असं फॉलिक्युलर फंजीसाईड ॲड करू शकता. त्यामध्ये टॅमिक्युनाझोलच आहे, ते 20 ml वापरायचं. दुसरं कॉम्बिनेशन आहे ते इमॅमेक्टिन बेन्झोएट लिफेन्युरॉनचं, ते म्हणजे इव्हिसंट येतं सिजंडाचं, तो 25 ग्रॅम प्रति एकर त्याचा डोस आहे ते. आणि प्लस त्याच्यामध्ये विद्राव्य खत 0050 हे 80 ग्रॅम वापरायचं. तुम्हाला जर वापरायचं असलं तर त्यामध्ये आपण हरू हे फंजीसाईड वापरू शकता, म्हणजे बुरशीनाशक. आणि तिसरं जे आहे ते कोराजन किंवा ॲम्प्लिगो. कोराजनमध्ये कोलॅट्रिनोफॉल असतं, ते 5 ml आपण वापरू शकतो. आणि ॲम्प्लिगो वापरायचं असेल तर 10 ml प्लस त्याच्यामध्ये आपल्याला एक फंजीसाईड ॲड करायचं, ते म्हणजे हरू किंवा नेव्हिओ. या 2पैकी एक फंजीसाईड 30 ग्रॅम आपण ॲड करू शकता. नाहीतर त्या दोन्ही नाही भेटले, हरू नाही भेटलं, नेव्हिओ नाही भेटलं, तर कस्टोडिया हे एक वापरू शकता. आणि तुम्हाला जर वापरायचं असेल जिब्रेलिक ॲसिड तर 0.001 जिब्रेलिक ॲसिड आवाड किंवा व्हिटोन नावाने भेटतं, ते वापरू शकता. अशा प्रकारे या तिन्हीपैकी कोणतेही एक कॉम्बिनेशन वापरून आपण आपले सोयाबीन हे अळीपासून सुरक्षित ठेवू शकता व भरघोस उत्पन्न घेऊ शकता. नमस्कार.